तर तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। राज्यभरात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होताना दिसतोय। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि नागपुरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ही तीन दृश्य आपण पाहतोय। किल्ले रायगडावर उत्साह सुरू आहे। हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत, तर तिकडे नागपूरमध्ये देखील शिवराज्याभिषेकाचा सोहळा सुरू आहे। आणि भिवंडी आणि नागपूरमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय। भिवंडीमधील शिवरायांच्या मंदिरामध्ये देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी देखील अनेक शिवभक्त दाखल झालेत। तिकडे नागपूरमध्ये देखील सकाळपासूनच शेकडो शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि मर्दानी खेळांचं देखील आयोजन करण्यात आले। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी। शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे। सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली। याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे। शिवरायांचे 8वावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी।